आईला ह्या गरमी नाही ना मरायची वेळ आली बाबा. काय खरं नाही कसं व्हायचं. आय 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 बरं वाटलं जरा पाणी मारलं तोंडाव. अशात जर थंडगार पाणी फ्रीज मधलं प्यायला भेटलं असतं आणखीन बरं वाटलं असतं. आणि त्याच्यात लाईट पण गेलेली आहे. रात्रीपासून एक तर लाईट नाही, फ्रीज पण बंद पडलेला आहे. कसं व्हायचं काय माहिती. गुल्फी ले लो भाई, गुल्फी कड़क गुल्फी. गुल्फी ले लो भाई, गुल्फी कड़क गुल्फी. सकाळची बोनी बाई ना. गुल्फी ले लो भाई, गुल्फी. अय कुल्फीवाले, हाँ बोलो. कुल्फी काय आले का? हाँ घ्या ना गुल्फी, चांगली आहे. चांगलं स्टँडर्ड राहिलीस. शर्ट घातलायस, पॅन्ट घातलीस आणि कुल्फी खायला लागली का? का मग बाकीचे लोक काय कपडे काढून येते का? नाही नाही तसं नाही, पण चांगली स्टँडर्ड दिसतेस तू. स्टँडर्ड मग राहते मी स्टँडर्ड, पण मग बिझनेस होतो, बिझनेस मध्ये लाजायचं काय तर त्याच्यात. चांगल्या घराण्यातले पोरगी दिसते बाय. हा मी चांगल्या घराण्यातलीच आहे मग. आणि कुल्फी विकते का? त्याच्यात काय लाजायचंय, बिझनेस आहे तू. बिझनेस आहे का? मग चांगलंय चांगलंय. कितीला दिली कुल्फी वगैरे? 20 वाली आहे, 30 वाली आहे, 50 वाली आहे. 20 वाली, 30 वाली, 50 वाली? हा बापरे, एवढा महाग माल ठेवतात का? ते काय आमच्या घरात पिकत का? मग कुठून आणता तुम्ही? कंपनीतून येतोय माल. कंपनीत आणता होय? हा साखरेचे किती भाव झाले आता, दुधाचे किती भाव झाले. नाही साखर आहे बरं का, 40 रुपये किलो आहे साखर. ते आता जाऊ द्या. लाईट बिल किती येतं? लाईट बिल ते बर्फ बनवायला लाईट बिल किती येतो? म्हणजे बर्फ ठेवता का ह्याच्यामध्ये तुम्ही? बर्फ ठेवतो म्हणून तर ती कडक राहते ना. म्हणजे बर्फामुळे कडक राहते होय? मग आम्हाला वाटलं ती पहिलीच कडक असते का काय. पहिलेच कशी काय कडक राहीन. शाळेत वेळेत जाते का तू? नाही शाळा सोडून दिली मी. का बरं? घरची परिस्थिती चांगली नाहीये, आई बाप गरीब आहे, माग पुढं कमावणार कोण नाही दुसरं. म्हणजे आई बाप तुझ्या गरीब आहेत? हा मग तुला भाऊ वगैरे कोण नाही का? नाही मी एकटीच आहे. आई बापूला एकुलती एकच आहेस तू? हा एकुलती एकच आहे. तुझे आई बाप काय आजारी असतात का? बाबा नसते आजारी, पण आईची मध्ये मध्ये तब्येत खराब राहते, मग बाबांना थांबावं लागतं आईजवळ. होतो का 400-500 रुपयाचा धंदा होतो का? नाही हो, एवढं काय आपलं नशीब. 100-150 रुपये येते ते बी मुश्किल. 100-150 रुपये धंदा होतो? हा मग 100-150 रुपये मध्ये कसं काय तुमचं परवडत असेल तुम्हाला? आता काय करते, पोटासाठी हिंडावं लागत. एवढं दिवसभर फिरायचं फक्त 100-150 रुपयासाठी? तेवढंच पाहिली बरं धान्य होतं. नाही बरं का, बरं वाटलं मला. तू एखाद्या मुलाला मागं टाकलंस. हा ते मुलगी असताना तू आई बापाचा चांगला असं काम करून सांभाळ करतीस. हा तेवढं आहे, पण मग ते सांगा ना तुम्हाला घ्यायची का नाही. मला रिकाम टाइमपास होऊ राहिला ना. नाही घ्यायचंय मला. मग घ्या ना. मुलांना मला पण जरा चक्कर आल्या का व्हायला लागलाय, गार पाहिजे काहीतरी. मग तू असं कर, महाजनपूर आहे का नाही, तिथं जा. तिथली यात्रा आहे, तिथं तुझा सगळा माल संपल. कुठं आलं ते महाजनपूर? ही काय इथं 1-2 किलोमीटर वरच आहे. मग कायची यात्रा आहे तिथं? लय मोठी यात्रा असते तिथं. जवळजवळ बाहेरची माणसं 10-12 हजार माणसं येतात तिथं. खंडेरावची यात्रा आहे ती. हा का? हा, आणि लहान पोरं सोरं असतात. मग लहान पोरं सोरांनाच हे खायला लागतं. किती दिवस राहते यात्रा? यात्रा 2 दिवसच असते. मग कधीपासून सुरू होईल? ती काल झाली, पण आज यात्रा सगळी फुल भरलेली आहे. हा मग तेव्हा आज तुझा सगळा माल तो संपून जाईल तिथं. हा हा हा. मग तू महाजनपूरला जा. तुझं गाव कोणतं आहे? मी येवल्यावरून आले. येवल्यावर रे? हा अरे बापरे, 60 किलोमीटर वरनं तू सायकल घेऊन आली? हा. मानलं पाहिजे पोरी तुला, तुझ्या जिद्दीला मानलं पाहिजे. सलाम आहे माझा तुला. तुझी जिद्द अशीच ठेव आणि आई वडिलांचा चांगला सांभाळ कर बरं का. मला एक 10 वाली कुल्फी दे. बरोबर. पण काका माझ्याकडे सुट्टी नाही ना. सुट्टे नाही? मग तुम्ही एवढी मोठी नोट दिली, एवढी सुट्टी कुठून आणू? बरं तुझ्याकडे सुट्टे नाहीत ना? नाही. मग एक काम कर, पुढं टपरी आहे, सुट्टे झाले तर मला आणून दे, मी इथंच राहतो. बरं बरं चाल. घ्या. वा वा वा, चांगले. येते बरं का काका. हा ये ये. आणून देते तुमचे पैसे. हा बोन चांगली झाली. कुल्फी घ्या, कुल्फी. बरं झालं ह्या पोरीच्या कुल्फीमुळं जरा घासा कोरडा पडला होता, जरा बरं वाटलं. पण
मानलं पाहिजे मुलीला, बरं का. बिचारी आईबापासाठी एवढा कष्ट करते. अशीच जर मुलगी प्रत्येकाच्या आईबापाला मिळाली तर आईबापांचं नशीब आहे. परमेश्वराने अशा मुलीला चांगली साथ द्यावी.